वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल। आज मी बनवते कटलेट। गाजर आणि बीटचे कटलेट मी इथे बनवणार आहे। बरेच जणांना बीट आवडत नाही, पण ज्यांना बीट आवडत नाही ते या पद्धतीचे कटलेट नक्की आवडीने खाऊ शकतात। तर कटलेटसाठी आपल्याला लागणारे साहित्य मी इथे काढून ठेवलेलं आहे। तर वेळ न घालवता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 3 गाजर आणि 2 बीट इथे किसून घेतलेले, बारीक किसणीने मी हे किसलेले आहेत। आणि यामध्ये मी 3 चमचे घातलेले आहे बेसन पीठ आणि अर्धी वाटी मी यामध्ये घातलेलं आहे गव्हाचं पीठ। त्यामध्ये अर्धा टीस्पून मी घातलेली आहे हळद, 2 चिमटे मी इथे घातलेला आहे हिंग, अर्धा टीस्पून मी इथे जिरे घातलेले आहे, चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि तिखटाचं जर म्हणाल तर लाल मिरची पावडर तुम्ही इथे वापरू शकता। पण मी इथे 3 मिरची बारीक कापून यामध्ये घातलेली आहे। त्यावरती आता बारीक कोथिंबीर मी इथे कापून टाकलेली आहे। हे मला व्यवस्थित आता मिक्स करायचं आहे। हे सर्व साहित्य मी एकत्र करून जवळजवळ मी अर्धा ते पाऊण तास हे भिजत लावलेलं आहे। त्यामुळे आपलं गाजर आणि बीट ह्यामध्ये आपलं जे पीठ आहे, कारण गाजरचं आणि बीटचं प्रमाण आपलं जास्त आहे आणि पिठाचे प्रमाण भरपूर कमी आहे, त्यामुळे व्यवस्थित बाइंड आपले कटलेट होतात। तर हे कटलेट तुम्ही फ्राय पॅन वर पण हे बनवू शकता, पण मी हे एअर फ्रायड मध्ये बनवणार आहे। तर आता हे व्यवस्थित मी इथे मिक्स करून घेते। तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही हे वेळेवरही सुद्धा बनवू शकता, पण जरा वेळ तुम्ही अर्धा पाऊण तास जरी ठेवलेत तर ह्याची चव अप्रतिम येते, कारण सर्व मीठ मसाले आपले ह्या गाजरच्या आणि पिठामध्ये मिक्स झालेले असतात। बघा, गाजर आणि बीटचं प्रमाण आपलं भरपूर सारं आहे आणि पिठाचं प्रमाण आपलं खूप कमी आहे। छोट्या मोठ्या साईजचे तुम्ही कसेही इथे कटलेट बनवून घेऊ शकता। मी ह्या पद्धतीचे सर्व कटलेट इथे बनवून घेणार आहे। मी ह्या पद्धतीने आपले असे हे साचे असतात, ह्यामध्ये टाकून पण कटलेट बनवून घेऊ शकता। व्यवस्थित प्रेस करून घ्यायचे। इथे आपलं एअर फ्रायर गरम झालेला आहे। ब्रशच्या साहाय्याने मी इथे थोडंसं तेल लावून घेते। तयार झालेले कटलेट आपल्याला ह्यामध्ये एक साइडने व्यवस्थित एकामागे एक असे व्यवस्थित आपल्याला इथे भाजण्यासाठी लावून घ्यायचे। एअर फ्रायर मध्ये आपण कटलेट लावून घेतलेले आहे। इथे बटन चालू केलेलं आहे। 10 मिनिटांसाठी मी इथे लावलेलं आहे। 10 मिनिटांनंतर आपले कटलेट कसे होतात ते आपण बघणार आहे। 10 मिनिटं झालेले, आपले कटलेट वरचा लेअर पूर्ण सुकलेला आहे। इथे थोडंसं ब्रशच्या साहाय्याने थोडं थोडं आपल्याला तेल लावून घ्यायचं। हे आपल्याला आता उलटे करून टाकायचे। या बाजूने पण आपल्याला ब्रशने थोडंसं तेल लावून घ्यायचंय। एअर फ्रायर मध्ये खूप कमी तेलामध्ये हे पदार्थ छान भाजले जातात। बाजू पण आपण 10 मिनिटे इथे आपले एअर फ्रायर मध्ये कटलेट भाजून झालेले आहे। असेच मी सर्व कटलेट इथे भाजून घेणार आहे। इथे आपले नंतर टाकलेले पण कटलेट इथे तयार झालेले आहेत।
तुम्ही फ्राय पॅन वरती थोडं तेल लावून ब्रशच्या साहाय्याने तुम्ही ह्या पद्धतीने कटलेट बनवू शकता। इथे आपले कटलेट तयार झालेले आहे। आजचे एअर फ्रायर मध्ये बनवलेले कटलेट तुम्हाला कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा। आणि आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा आणि होम कुक रंजना चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। अशीच एक छानशी रेसिपी घेऊन परत आपण भेटणार आहोत। तोपर्यंत बाय बाय।